तनीषा। आज है हम टेकड़ी रोड पे और यहाँ हो रहा था लहूजी शक्ति सेना का उग्र मोर्चा प्रदर्शन। आइए जानते हैं कि इनका क्या कहना है और क्या मांगे रही है सरकार से। लहूजी शक्ती सेनेचे आरक्षण वर्गीकरण महापदयात्रा मुंबई 2 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी आरक्षण वर्गीकरण उपवर्गीकरण महाराष्ट्रात लागू व्हावं म्हणून या ठिकाणी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी आरक्षणाचं एबीसीडी करण्याचा निर्णय दिलेला आहे। देशातील 5 राज्ये या ठिकाणी कर्नाटक, तेलंगणा, हरियाणा या ठिकाणी केलेलं आहे उपवर्गीकरण, परंतु महाराष्ट्राचा फुले शाहू आंबेडकरी म्हणणारा सरकार झोपेचा सोंग घेत आहे। या ठिकाणी कुठेतरी याला वाचा फोडा, न्याय मिळावा, आरक्षणाचं 59 जातीला याचा न्याय मिळावा म्हणून ही आरक्षणाची उपवर्गीकरण यात्रा नागपुरात प्रचंड मोठ्या संख्येने यात्रा झालेली आहे। सरकार जरी आम्हाला न्याय मिळत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्याचे डोक्याने गाड्या फोडल्याशिवाय मांगाचे लेकरं, भीमाचे लेकरं, लहूजी सैनिक येणाऱ्या काळामध्ये राहणार नाही। आमचं जे उग्र आंदोलन आहे हे अख्ख्या हलकी मांगाची, आम्ही मांगाची घाई अशी आहे की लग्नाला वाजवावी आमची घाई काढते आणि कोणाचं मडं कसं काढते त्याची सुद्धा घाई काढते। या सरकारचं मडं काढायला आम्ही नागपुरात सगळे भीमाचे लेकरं, लहूजीचे लेकरं या ठिकाणी विष्णुभाऊच्या नेतृत्वाकडे लाखोंच्या संख्येने अख्खा मांग या ठिकाणी आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या नावाखाली जमलेला आहे। हम देख रहे हैं आप ये जो मोर्चा निकाल रहे हैं इसमें भारी संख्या से लेडीज का भी बहुत कंट्रीब्यूशन है, तो आपका इसमें क्या कहना है? मेरा बस म्हणजे माझं एकच म्हणणं आहे की लहूजी शक्ती सेना आमची एससी वर्गातून अब कड वर्गीकरणातून अंमलबजावणी झालीच पाहिजे आणि आम्हाला न्याय दिलाच पाहिजे। आम्ही ठाण्यावरून आलेलो आहे, म्हणजे महिलांची पण इतकी महिलांची गर्दी आहे ना की कारण आम्ही आमच्या समाजासाठी आलेलो आहे, तर आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। आपका इसमें क्या कहना है? अब कडानुसार वर्गीकरण झालेच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आलेलो आहे। ह्या वर्गीकरणाचा सगळ्यांनाच लाभ होणार आहे। जर आमचं मागणं सरकारने मान्य नाही करू आता तरी आम्ही असंच आलो, आता तर नंतर झालं तर लाठी चार्जच होईल इथे। तो ये थी लहूजी शक्ति सेना की कुछ मांगे। आपको क्या लगता है कि सरकार इसमें क्या निर्णय लेती है? और ऐसी ही जानकारी के लिए बने रहिए तनीषा के साथ ओनली ऑन हे बाबा।